छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती अनेक चित्रपट आले, पण रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी खरंच इतिहास घडवतो का? चला जाणून घेऊया. मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक विषय म्हणजे प्रेक्षकांसाठी एक भावना असते आणि जेव्हा नाव येतं रितेश देशमुख यांचं, तेव्हा अपेक्षा आपोआप वाढतात. राजा शिवाजी हा चित्रपट फक्त इतिहास दाखवत नाही, तर तो छत्रपतींची प्रेरणा, नेतृत्व आणि स्वराज्याचं स्वप्न मोठ्या पडद्यावर जिवंत करतो. रितेश देशमुख यांनी साकारलेली भूमिका प्रभावी आणि संतुलित आहे. संवाद फेक, डोळ्यातील भाव आणि स्क्रीन प्रेझेन्स कमालीची आहे. युद्धाचे सीन मोठ्या प्रमाणात चित्रित केलेले आहेत. VFX काही ठिकाणी चांगले वाटतात, पण काही दृश्यांमध्ये थोडी कृत्रिमता जाणवते. पार्श्वसंगीत अंगावर काटा आणणार आहे. काही गाणी प्रेरणादायी आहेत, विशेषतः शिवगर्जना सीनमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट पाहणे आणि इतिहास जाणून घेणे ही आजच्या पिढीची गरज आहे. हा फक्त एक चित्रपट नाही, ही आपल्या स्वराज्याची आठवण आहे. शिवरायांचा इतिहास आपल्याला नेहमी लढायला शिकवतो आणि हा चित्रपट तीच प्रेरणा पुन्हा देतो. आज आपण मोबाईल, सोशल मीडिया आणि ताणतणावाच्या जगात जगतो. आपण म्हणतो लाईफ खूप कठीण आहे, प्रेशर खूप आहे, लोक साथ देत नाहीत. पण 400 वर्षांपूर्वी एक असा राजा होता ज्याने शून्यातून साम्राज्य उभं केलं. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची कथा फक्त इतिहास नाही, ती आजच्या तरुणांसाठी एक जीवनाचा मार्गदर्शक आहे. आज आपण त्यांची कथा ऐकणार नाही, आपण ती आपल्या आयुष्याशी जोडणार आहोत. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ला येथे झाला. त्यांची आई जिजाबाई यांनी त्यांना शौर्य, धर्म आणि स्वाभिमान शिकवला. आज आपण मुलांना काय देतो? मोबाईल, गेम्स, सोशल मीडिया. पण जिजाऊंनी दिले संस्कार, आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम. यशाची सुरुवात ही घरातूनच होते. तरुण वयातच त्यांनी रायरेश्वर मंदिर येथे स्वराज्याची शपथ घेतली. त्यांच्याकडे सेना नव्हती, पैसा नव्हता, मोठे राज्य नव्हते, पण स्वप्न होते. आज आपण जिम सुरू करतो, 10 दिवसातच सोडतो. बिझनेस सुरू करतो, अपयश आलं की थांबतो. अभ्यास सुरू करतो, डिस्ट्रॅक्शनमध्ये हरवतो. शिवाजी महाराजांनी शिकवलंय, ध्येय मोठं असेल तर अडथळे लहान वाटतात. बिजापूरचा सरदार अफजल खान शिवाजी महाराजांना फसवण्यासाठी आला प्रतापगडावर. प्रतापगड झालेल्या भेटीत शिवरायांनी धैर्य आणि बुद्धीने विजय मिळवला. आज आपले अफजल खान कोण आहेत? अपयश, आर्थिक समस्या, टॉक्सिक लोक, भीती. प्रश्न संकटाचा नाही, प्रश्न तुमच्या तयारीचा आहे. मोगल बादशाह औरंगजेब याने शिवाजी महाराजांना कैद केले, पण त्यांनी बुद्धिमत्तेने सुटका केली. आज आपण कुठे अडकलो आहोत? 9 ते 5 नोकरीत, कर्जात, नकारात्मक विचारांत, इतरांच्या मतांत. परिस्थिती कैद करत नाही, कमकुवत विचार कैद करतात. 1974 साली रायगड किल्ला येथे त्यांचा राज्याभिषेक झाला. तो फक्त राज्याभिषेक नव्हता, तो स्वाभिमानाचा विजय होता. आजचा प्रश्न, आपण स्वतःचा राज्याभिषेक कधी करणार? जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवू, मेहनत थांबवणार नाही, आईवडिलांचा सन्मान करू, स्वतःची किंमत ओळखू. छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातले नाव नाही, ते एक विचार आहेत. जर आपण त्यांच्या 10% गुण आयुष्यात आणले तर आपलं जीवन बदलू शकतं. स्वप्न बघा, धैर्य ठेवा, स्वाभिमान जपा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून काय शिकायचं? महाराजांची तलवार शिकवते, युद्ध जिंकण्यापेक्षा मूल्य जपणं मोठं असतं. दुर्बलांचं रक्षण करणं हीच खरी ताकद. आक्रमण नव्हे, प्रतिकार हा धर्म असायला हवा, कारण शिस्त नसलेली ताकद विनाश ठरते. महाराजांचे किल्ले शिकवतात, सुरक्षितता दगडांच्या भिंतीमध्ये नसते, ती विचारांच्या उंचीमध्ये असते. प्रत्येक तटबंदी म्हणजे दूरदृष्टी रेषा, प्रत्येक बुरुज म्हणजे सावधानाची नजर. शत्रू बाहेर थांबतो कारण आत तयारी जागी असते. भिंती दगडांच्या असल्या तरी पाया मात्र बुद्धीचा असावा लागतो. महाराजांचा भगवा झेंडा शिकवतो, रंग फडकतो म्हणून विचार मोठा होत नाही, विचाराला भूमिका लागते, संस्कृतीचा कणा लागतो. त्या झेंड्यात केवळ केशरी रंग नव्हता, तर स्वाभिमान, संयम आणि जबाबदारीचा श्वास फडफडत होता. छत्रपती शिवाजी महाराज शिकवतात, मावळे रक्ताच्या नात्याने नव्हे, तर विश्वासाच्या बंधाने तयार होतात. निष्ठा वंशातून येत नाही, ती दिलेल्या शब्दातून जन्मते. विश्वास दिला की माणूस फक्त सैनिक राहत नाही, तो ध्येयाचा भाग बनतो. जिथे सन्मान असतो तिथे साथ अखेरपर्यंत टिकते. स्वराज्य मातीने नव्हे, तर अशा विश्वासानेच उभे राहतं. छत्रपती शिवाजी महाराज शिकवतात, स्वराज्य म्हणजे दुसऱ्याच्या सावलीत उभं राहणं नाही, तर स्वतःचा सूर्य पेटवणं आहे. ज्याला अधिकाराची जाणीव असते तो दानावर जगत नाही. स्वतः निर्माण केलेलं स्वराज्य स्वाभिमान देतं, कारण भीक मिळते पण ओळख घडवावी लागते. महाराज रणनीतीबाबत शिकवतात, शक्ती मोठी असली तरी विजय मेंदूचा असतो. सरळ धावून भिडणं हे धैर्य असेल, पण ते शहाणपण नसतं. योग्य वेळ ओळखणं, योग्य ठिकाणी वार करणं हीच खरी कला. रणांगणात जो विचाराने लढतो तोच कमी शक्तीनेही इतिहास घडवतो. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांची एक गोष्ट कायम लक्षात राहते, स्वाभिमान हा माणसाच्या अस्तित्वाचा पाया असतो. जो स्वतःची किंमत ओळखतो तो कुणाच्या दारात मान झुकवत नाही,
पण दगडासारखं कडक राहणं हेही शहाणपण नसतं. कारण कधीकधी थोडं वाकल्यानेच मूल्य वाचतात. हट्टाने तुटणं नव्हे तर शहाणपणाने उभं राहणं महत्त्वाचं असतं. स्वाभिमान म्हणजे आवाज उंचावणं नाही, तर परिस्थिती बदलली तरी स्वतःची ओळख न गमावणं असतं. जय भवानी, जय शिवाजी. माझ्याकडून 5 पैकी 5 स्टार आणि तुम्ही तुमचं रेटिंग्स कमेंटमध्ये नक्की सांगा.